ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात जलद धावपटू म्हणून नोंद झालेल्या अभिजित विष्णू भालेराव यांचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले। विश्वकर्मा मंदिर भगूर यांचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री सुखदेव भालेराव व सुरेश भाऊ भालेराव यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यामध्ये ह्युमन राईट्स व भ्रष्टाचार निर्मूलनाचे राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भाऊ भागवत, माजी नगरसेवक शरद भाऊ उबाळे, जनसेवक बाळासाहेब साळवे, सर्पमित्र बिस्मिल्ला खान, संजय बलकवडे, सुरेश भालेराव, संतोष घुमरे, श्रीकांत बोऱ्हाडे, विशाल भाऊ शिरसाट, संतोष शेळके, श्याम डावरे, गाडेकर, भालेराव कुटुंबीय आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना नूतन विद्या मंदिर भगूर येथील कला शिक्षक विशाल शिरसाट यांनी उपस्थितांना अभिजित विष्णू भालेराव आणि त्यांचे आई वडील व कुटुंबीय यांचा परिचय करून दिला। तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे विश्लेषण केलं। त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना कामगार नेते माननीय अमोल भाऊ भागवत यांनी अभिजित भालेराव यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीचे मनापासून कौतुक केलं व अभिजित भालेराव यांनी केलेली क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अनेक तरुणांना नक्कीच प्रेरणादायी असेल असं सांगितलं। विपरीत परिस्थितीमध्ये घडलेला इतिहास हा विश्वकर्मा समाजासाठी मानाचा तुरा असेल। तसेच सर्वांच्या उपस्थितीमध्ये अभिजित भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी लवकरच क्रीडा क्षेत्रासाठी सोहळा आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थित म्हणून आमंत्रण दिलं। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भालेराव कुटुंबियांनी केले। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अभिजित विष्णू भालेराव यांचे पालक, भगूर नगरपालिका माजी नगरसेवक शरद भाऊ उबाळे, सर्पमित्र बिस्मिल्ला खान, नगरसेवक बाळासाहेब साळवे, विश्वकर्मा मित्र मंडळाचे सर्व सभासद, सदस्य, पदाधिकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक भालेराव कुटुंब। मित्रांनो, आतापर्यंत आपण ह्या मुद्द्यावर मला वाटतं अनेक वेळेस बोललो। आता ज्यावेळेस शिरसाट सरांनी आपल्याला सांगितलं, विपरीत परिस्थिती असताना अभिजित विष्णू भालेराव यांनी अत्युच्च, त्याला आपण उत्तुंग यश मानतो, कारण की गिनीज बुक मध्ये नाव नोंदवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये। गिनीज बुक मध्ये नाव नोंदवताना तुमची स्पर्धा ही गल्लीमध्ये नसते, तुमची स्पर्धा ही तालुक्यात नसते, तुमची स्पर्धा जिल्ह्यात नसते, राज्यात नसते, तर ती जग पातळीवर असते। आणि गिनीज बुक मध्ये नाव नोंदवायचंय, जग पातळीवर नाव नोंदवायचंय आणि विश्वविक्रम करायचंय। हे बघा, हे याला कष्ट लागतं, हे दिसतं तेवढं सोपं नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता शिरसाट सरांनी जे सांगितले परिस्थिती, अनेकदा हा विषय माझा बोलून झालेला आहे। परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही, परिस्थिती माणसाला घडवत सुद्धा नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो। याचा आज अजून एक उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे, तो म्हणजे अभिजित विष्णू भालेराव यांचं। आता मित्रांनो, या अभिजित विष्णू या भालेराव यांच्या यशामागे तितकाच मोलाचा वाटा आमचे विश्वकर्मीय बांधव विष्णू भालेराव आणि त्यांच्या ज्या आहे पत्नी म्हणजे अभिजित भालेराव यांच्या आई यांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे। आता विद्यार्थ्यांकरता जो आम्ही सक्षमीकरण सोहळा घेतला नाशिक जिल्ह्यासाठी, या सोहळ्यामध्ये आम्ही स्पष्ट केलं होतं की विद्यार्थ्यांच्या यशामागे तितकाच मोलाचा वाटो त्यांच्या पालकांचा असतो। आणि ही गोष्ट खरी आहे मित्रांनो, जोपर्यंत विद्यार्थ्यांचे पालक त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत नाही, योग्य पद्धतीने त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने शिखरं गाठली पाहिजेत याला ते समज आणत नाही आणि समज आणून त्याचा पाठपुरावा करत नाही, तोपर्यंत या गोष्टी अशक्य आहेत। आजकालच्या युगामध्ये आपण बघितलं, अभिजित विष्णू भालेराव यांचं जे वय, या वयाचे मुलं, आणि हे आपल्या समाजाची मला वाटतं की अतिशय बिकट अवस्था आहे आजकालची। अभिजित विष्णू भालेराव यांच्या वयाची मुलं, आज मला इथे सांगताना त्याला मी म्हणजे लाजत नाही, यांच्या वयाची मुलं आज जर आपण प्लॅनिंग करताना बघितलं, 4 वाजता जर ती मुलं भेटली तर ते विचार करतात का आज संध्याकाळी, काल तू पार्टी दिली होती, आज कोण देणार। तर 18 ते 25 या वयामध्ये जोपर्यंत मुलांना त्यांचे पालक किंवा त्यांचे शिक्षक त्यांच्या समोर गोल सेट करून देत नाही, जोपर्यंत त्यांच्या समोर गोल येत नाही,
तोपर्यंत हे मुलं आयुष्यामध्ये यश संपादन करू शकत नाही. आता त्या 13 जुलैच्या कार्यक्रमामध्ये मिल्खा सिंग यांचा मी आवर्जून उल्लेख केला होता. तर मला असं वाटतं का अभिजित विष्णू भालेराव यांनी जी सुरुवात केलेली आहे ही सुरुवात एक मुख्य उत्तुंग यश गाठून केलेली आहे आणि त्यांच्या येणाऱ्या जीवनामध्ये अनेक उपलब्धी त्यांच्या हातून ते हासिल करतील किंवा ते प्राप्त करतील. आज भालेराव कुटुंबीय विशेष करून सुरेश भालेराव आणि त्यांचे वडील यांनी हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलाय तर अभिजित विष्णू भालेराव यांचे विश्वकर्मा मित्रमंडळ भगूर तसेच विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट नाशिक, भगूरवासीय, विजयनगरवासीय, भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि स्वराज्य सोशल फाउंडेशन या सर्वांच्या वतीने मी अमोल भागवत त्यांचं इथं अभिनंदन पण करतो आणि त्यांचं स्वागत माझे नगरसेवक शरद भाऊ उबाळे यांनी मी करावं असं मी त्यांना विनंती करतो. भालेराव कुटुंबियांनी जो आपला अभिजित भालेराव यांचा जो सत्काराचा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे तर आजच्या या सत्काराच्या कार्यक्रमाच्या दिवशी अभिजित भालेराव यांना कदाचित आमचा परिचय नाही आहे. हा परिचय मी त्यांना देतो आणि एक आता इथं उपस्थित आपल्या जे बांधव आहेत आपले विश्वकर्मा बांधव आणि समाज बांधव तर या सर्वांसमोर आपण असं करूया 13 जुलै 2024 रोजी आपण क्रीडा क्षेत्राशी निगडीत TSOच्या अंतर्गत महेश देशमुख सरांच्या अंतर्गत एक कार्यक्रम आपण घेतला होता. तर आपल्या समाजामध्ये अभिजित भालेराव सारखा जर एक हिरा जर आता उपस्थित आहे किंवा अवेलेबल आहे आपले तर आपण काय करूया संपूर्ण जिल्ह्यासाठी आता त्यांनी नाव घेतलं धर्माधिकारी डॉक्टर धर्माधिकारी यांनी सुद्धा एक प्रोग्राम घेतला परंतु जिथं प्रेरणेचा विषय येतो तर अभिजित भालेराव हे अनेक तरुणांकरता समाजामध्ये येत्या काळामध्ये प्रेरणा असणार आहेत. तर या ठिकाणी मी अनाऊन्स करतो कदाचित 30 ऑगस्ट किंवा त्याच्या आसपास क्रीडा दिन असतो पण ह्या क्रीडा दिनाच्या दिवशी ते इतका कार्यक्रमाचं अरेंजमेंट करणं कदाचित शक्य होणार नाही. तर यांचा अभिजित भालेराव यांचा एक क्रीडा क्षेत्राशी निगडीत जो काही सामाजिक सोहळा असेल तर तो आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल. अभिजित भालेराव यांचा मी नंबर घेतो आणि त्या क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेल्या कार्यक्रमामध्ये अभिजित भालेराव हे सर्व उपस्थितांना तरुणांना किंवा जे उपस्थित असले नागरिक या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरित करण्याचं काम आपण त्या कार्यक्रमामध्ये करू. तर अशी एक महत्त्वाची अनाउन्समेंट मला इथं करायची होती. पुन्हा एकदा अभिजित भालेराव त्यांचे पूर्ण कुटुंबीय आताच ताईंनी सांगितलं की राणी दिदींचा सुद्धा त्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे. तर अभिजित भालेराव यांना सहकार्य करणारे सर्व कुटुंबीय त्यांचे सहकारी त्यांचे शिक्षक त्यांचं पालन पोषण करणारे त्यांच्या संपर्कात येणारे ज्येष्ठ या सर्वांचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आजच्या कार्यक्रमाला भालेराव कुटुंबीय इथे उपस्थित राहिले म्हणून विश्वकर्मा मित्रमंडळ स्वराज्य सोशल फाउंडेशन भगूरवासीय विजयनगरवासी या सर्वांकडून त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले बाळासाहेब साळवे यांचं देखील स्वागत